कर्माचे फळ जे पेराल तेच उगवेल, जैसी करणी वैसी भरणी। एक, चांगल्या गोष्टी करत राहिला तर त्या तुम्हाला कधी ना कधी चांगलेच फळ मिळवून देतात। म्हणूनच नेहमी आपल्या आयुष्यात कर्माला अधिक महत्त्व दिले जाते। केवळ आताच नाही तर अगदी इतिहासातही नेहमी कर्माबाबत सांगण्यात आले आहे। 2, नेहमी चांगला विचार करा, चांगले वागा, म्हणजे तुम्हालाही तुमच्या कर्माचे चांगले फळच मिळेल। 3, आयुष्य हे एक चक्र आहे, तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल। म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील। 4, कर्म करताना नेहमी काळजीपूर्वक करा, कारण कर्माची परतफेड याच जन्मी आपल्याला करावी लागते। 5, ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो हे खरं आहे, मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। 6, चांगले विचार करा, चांगल्या गोष्टी बोला, इतरांसाठी देखील चांगले बोला, कारण सर्व काही तुम्हाला परत मिळते हे लक्षात ठेवा। 7, वेळेची वाट पहा, कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच या जन्मात मिळणार आहे हे नक्की। 8, तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्म जबाबदार आहे, हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल। तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात आणि हेच त्रिवार सत्य आहे। 9, आपण आपल्या विचारांनुसारच मोठे होत असतो, आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा। आपण करत असलेल्या विचारानुसारच माणूस कर्म करत असतो। 10, चांगले कर्म केल्याने बाकी काही असो वा नसो, रात्री नक्कीच चांगली झोप लागते। 11, जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही आणि यालाच कर्म असे म्हणतात। समोरच्या व्यक्तीने तुमच्यासह काय आणि का केले याचा विचार करण्यात वेळ दवडू नका। 12, कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला योग्य उत्तर देते आणि त्यांना आयुष्यात याची फळं भोगण्यासाठी कर्मच जबाबदार ठरते। 13, कोणाचाही सूड कधीच उगवू नका, कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट ही जास्त काळासाठी टिकत नाही। 14, ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्याच्यावर कधी राग ठेवू नका, कारण त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना वेळेनुसार मिळणारच आहेत। 15, कर्म म्हणते तुम्ही कधीही कर्म करायचे थांबू नका, कारण तुम्ही जे करत आहात त्याचे फळ हे तुम्हाला मिळणारच आहे। 16, कर्माचे फळ मिळण्यासाठी कोणतीही मुदत नसते। 17, आयुष्यात काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी अनेक संकटातून जावं लागतं, मग ते तुमचे कर्म असो अथवा कुणा दुसऱ्याचे। 18, शांत रहा आणि कर्माला त्याचे काम करू द्या। 19, कर्मावरील काही उत्तेजना देणारे आणि प्रोत्साहित करणारे विचार आहेत। जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटेल अथवा दुःखी व्हाल तेव्हा नक्कीच हे विचार तुम्हाला प्रेरणादायी ठरतील आणि आयुष्यात तुम्हाला नक्की पुढे जाण्यास मदत करतील। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।